फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स, चालू पूर्ण भविष्यकाळ. टू टेक शाल हॅव आफ्टर आय ऑर वी अँड विल हॅव आफ्टर एनी अदर सब्जेक्ट, देन टेक ING फॉर्म ऑफ द मेन वर्ब आफ्टर इट. जर करता आय किंवा वी असेल तर शाल हॅव, त्यापुढे शाल हॅव, आणि करता जर बाकी कोणत्याही कर्त्यापुढे विल हॅव घेऊन मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावा, तेव्हा फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ सिद्ध होतो. एक्झाम्पल, ही विल हॅव बीन इटिंग अ मँगो. आय शॅल हॅव बीन मेकिंग अर्दन पॉट्स. या दोघांचा अर्थ असा होतो की तो आंबा खात आलेला असेल, आणि दुसरा, मी मातीचे भांडे बनवत आलेली असेल. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्स. टू फॉर्म द निगेटिव्ह ऑफ the above sentences, shall or will should be followed by it. shall आणि will यांच्या पुढे not ठेवल्यास निगेटिव्ह सेंटेन्स तयार होतात. लाईक, जसे की he will not have been eating a mango. नेक्स्ट, I shall not have been making earthen pots. तो आंबा खात आलेला नसेल, आणि दुसरा, मी मातीचे भांडे बनवत आलेली नसेल. नेक्स्ट, yes no questions. Yes no questions, if placed at the beginning of shall or will in the above sentences, it became yes no questions. yes no questions कसे बनतात तर shall have किंवा will have ही वाक्याच्या आरंभी घेतल्यास yes no questions तयार होतात. जसे की लाईक, I shall have not been eating a mango. नेक्स्ट, will he have not been making earthen pots. याचा अर्थ काय होतो, मी आंबा खात आलेले नसेल का, आणि नेक्स्ट, त्याने मातीचे भांडे बनवले नसेल का. आता फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. यामध्ये WH क्वेश्चन्स कसे तयार करायचे हे पाहू. WH questions. While creating WH questions, yes no questions should be preceded by what, when, why question words. WH questions बनवताना why, when, what इत्यादी जे प्रश्नवाचक शब्द आहेत ते वाक्याच्या आरंभी घ्यावे. जसे की why shall I have not been eating a mango, आणि when will he have not been making an earthen pots. इथे क्वेश्चन मार्क्स लिहायचे राहिले, आणि इथे